हातात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती, रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती, वाघाची लिलानी कपाळी टिळा तू जेड अंधारासाठी, भनक भीतीची नवती भवती आभाळ रे माझ्या पाठी, देऊन किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला, माझा आनंद 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 हरपला. साहेबांच्या एका चिठ्ठीमुळे त्यांची आयुष्य बदलली ना, त्या गरीब कुटुंबांना जाऊन विचारा त्यांची देवाची व्याख्या काय आहे. साहेबच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी साहेबांच्या बरोबर होतो. की मी साहेबांनी मला फोन केला आहे, निरोप दिला आहे सचिननं, की मी त्या जागेवर साहेब येतो 4 तास लेट आले तर मी तिथेच बसायचो. मला माझ्याशी साहेब बोललेला शेवटचा शब्द म्हणजे जातो रे मारतो. ते काम करायसाठी साहेब स्वतःचं चेंबर सोडून त्या आय एस अधिकाऱ्याच्या चेंबरमध्ये जाऊन बसायचे. एक आधार आपला गेला, मग आता आपण काय करायचं. बाबा जे आहे तर पाठीमागे थांबून आमच्या वडिलांना म्हणायचे की तू काही बदलू नको. आज हे सांगताना माझ्या डोळ्यात पाणी असं येतं की तू काही बदलू नको, कारण तुझा मुलगा शिकतोय. मला या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की विरोधकाला सुद्धा एवढा विश्वास वाटत होता की या व्यक्तीकडून एखाद्या कुटुंबाचं कल्याण होईल. ही साहेबांची जी आहे तर वृत्ती होती की साहेब मंत्री असताना सुद्धा जर एखाद्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये जर समजा त्यांनी आप्पांना बोलवलं आणि आप्पा मला जर घेऊन गेले तर कधीही साहेब बाजूला हो असं म्हणत नसत. म्हणजे सहजपणे बोलणं, त्या माणसाच्या जे आहे तर मनात उतरणं, हा साहेबाचा सर्वाधिक महत्त्वाचा गुणधर्म होता. नमस्कार, मी चेतन सावंत. स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्पेशल गोष्टच्या माध्यमातून आपण विविध सेगमेंट्स करत असतो. अनेक लोकांना आम्ही आमच्या पुढे आपणापर्यंत घेऊन येत असतो. तर आज आपण अशाच प्रकारे एक वेगळा एपिसोड करणार आहोत. साधारणतः आपणा सर्वांना माहीतच आहे, म्हणजे सांगली जिल्ह्यातील सोनसळ ह्या गावचे सुपुत्र स्वर्गीय पद्मनाभ कदम साहेबांची पुण्यतिथी आता 9 मार्च रोजी आहे. तर ह्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने आपण आठवणी साहेबांच्या हे जे साहेबांच्या आयुष्यातील काही जे प्रमुख किस्से असतील किंवा त्यांच्या काही आठवणी असतील किंवा त्यांची एकंदरीत कार्यपद्धती ही त्यांच्या सहवासात काम केलेले लोकांचे किंवा त्यांच्या सहवासात जे काही लोक राहिलेत किंवा ज्यांनी अनुभवले फार जवळून साहेबांची कार्यपद्धती, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. तर आजच्या ह्या कार्यक्रमाचे पाहुणे आहेत सामाजिक कार्यकर्ते आणि ज्यांनी साहेबांच्या सहवासात अनेक वर्ष घालवली आणि ज्यांच्या कुटुंबाचा संबंध स्वर्गीय पद्मनाभ कदम साहेबांच्या कुटुंबांसोबत 2 पिढ्यांचा जो संबंध आहे, अगदी सुरुवातीच्या काळापासून ज्यांच्या वडिलांनी असेल किंवा चुलत्यांनी साहेबांसोबत काम केलं, त्यांच्यासोबत प्रमुख सहकारी म्हणून काम केलं, तर ते म्हणजे मारुती निकम साहेब. आणि दुसरे म्हणजे ज्यांनी साहेबांना इन्स्पिरेशन मानून शिक्षण क्षेत्रामध्ये एक मोठं काम ते करत आहेत. ह्या सगळ्या सोनेरा परिसरात असेल, कडेगाव तालुक्यात असेल आणि पुणे ज्याला आपण शिक्षणाचं माहेरघर म्हणतो, तर त्या ठिकाणी सरांचं नाव आहे शंकर शिंदे सर. शिंदे क्लासेसचे ते सर्वेसर्वा आहेत. तर सर आणि निकम सर आणि शिंदे सर हे जवळचे मित्र आहेत आणि त्यांची देखील फार दिवसांपासून इच्छा होती की साहेबांच्या आठवणींना उजाळा द्यायचा. तर आपल्या या स्पेशल गोष्टच्या माध्यमातून आपण आज त्याच्यावरती भाष्य करणार आहोत. मी जास्त वेळ घालवत नाही इंट्रोमध्ये. निकम सर, शिंदे सर, तुमचं स्पेशल गोष्टमध्ये मनापासून स्वागत. मी निकम सरांपासून सुरुवात करतो. काय सांगाल सर, म्हणजे तुमच्या लेखी किंवा तुमच्या दृष्टीने स्वर्गीय पद्मनाभ कदम साहेब काय आहेत? माझ्या लेखी पद्मनाभ कदम साहेब एक स्वातंत्र्यानंतर जी काही वैचारिक लोक जन्माला आली त्यावेळी शैक्षणिक, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात एक विचार
त्या स्वतःचा विचार, मनात आलेला विचार समाजापुढं मांडून आणि समाजात एक वेगवेगळ्या संस्थारूपी असेल, सहकाररूपी असेल किंवा वैचारिकता असेल, तो एक आदर्श आपल्या समाजापुढं देऊन गेलेले एक व्यक्तिमत्व म्हणजे आमचे पद्मनाभ कदम साहेब. का तर मनुष्याच्या कुठल्याही कार्याची सुरुवात त्याच्या मनातून आलेल्या पहिल्या विचारांवर होते. तो विचार त्यांच्या डोक्यात आला, तो विचार या कुठल्याही मनुष्याला एखादा विचार भावतो किंवा विचार त्याच्या मनात निर्माण होतो, त्यावेळेला त्या समाजाची तत्कालीन काळाची परिस्थिती असते, ग्रामीण परिस्थिती असते, राजकीय सामाजिक परिस्थिती, या परिस्थितीचं अवलोकन करून त्या माणसाला एक विचार निर्माण होतो. आणि मग तो विचार कदाचित असं एक शैक्षणिक क्षेत्रात मला काम करायचं आहे, तो विचार क्षेत्रात काम करायचा आहे आणि तो काम करायला सुरुवात केल्यानंतर मग येणाऱ्या वेगवेगळ्या संधी असतील किंवा संकट असतील त्याचा मिलाप करून त्याच्यावर मात करून आपण पुढं जायचं. आणि प्रयत्न करत करत अनेक वर्ष काम केल्यानंतर मग जे आज काय साहेबांचं भारतीय विद्यापीठ जे निर्माण झालं आहे ते 1-2 दिवसात झालेलं नाही. ते गेली 30-40 वर्ष असे छोटे छोटे विचार एकत्र होऊन मग सुरुवातीला त्यांनी हायस्कूलचे सुरुवातीच्या ज्या काळात साहेबांनी भारतीय विद्यापीठ स्थापन केलं 1964 साली, त्यावेळेला हायर एज्युकेशन किंवा टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर, मेडिकल याचा जास्त विचार नव्हता. त्यावेळेला हायस्कूल लेवलला माध्यमिक विद्यालय स्थापन करणं आणि आपल्या भोवतालच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी निर्माण करून देणं हे एक मूळ तो विचार होता. आणि तो त्यांनी सुरुवातीला मोरे विद्यालयाच्या रूपानं पुण्यामध्ये केला. त्या मोरे विद्याची स्थापना त्यांनी भारतीय विद्यापीठाच्या अंतर्गत केली. ती एक त्या विद्यापीठाची सुरुवात झाली. नंतर जसं काळ बदलत गेला तसं भौगोलिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, माणसांच्या गरजा बदलत गेल्या आणि त्या गरजेला अनुसरून जे काय लोकांना द्यायचं आहे त्याचं शैक्षणिक परिसरात रूपांतरित केलं. कॉम्प्युटरचं विश्व आलं, मॅनेजमेंटची कॉम्प्युटरची कॉलेजेस काढली. आरोग्याच्या दृष्टीनं आपल्याला डॉक्टर्स इंजिनियर तयार करायचे आहेत तर आरोग्यासाठी त्यांनी मेडिकल कॉलेजेस काढली, नर्सिंग कॉलेजेस काढली. आर्ट्स कॉमर्सची कॉलेज त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी निघत होती, त्यावेळेला त्यांनी यशवंतराव मोहिते आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज यात काढलं. की ते कॉलेज काढताना त्यावेळेच्या परिस्थितीला अनुसरून जे शैक्षणिक विचार होते ती संस्था त्यांनी निर्माण करत गेले. नंतर आजही आता सध्या गेल्या वर्षी भारतीय विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग कॉलेजला रोबोटिक बॅच चालू झाली. रोबोटिक इंजिनिअरिंग साहेबांच्या सुरुवातीच्या 60-70च्या दशकात काय विचारच नव्हता, कुणाला माहिती नव्हतं. असेल तर त्या वेगळ्या स्टेजला असेल. आज माहिती झालं, साहेबांचं काम चालू केलं ते रोबोटिक इंजिनिअरिंग कॉलेजला एक ब्रँच त्यांनी केली, जसं मेकॅनिकल सिव्हिल होत्या. तर साहेबसुद्धा समाजाला जे काय पाहिजे त्याचं शिक्षण आपण दिलं गेलं पाहिजे आणि त्या शैक्षणिक संस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तर साहेबांनी म्हणजे शैक्षणिक क्रांती एक प्रकारे ज्याला आपण म्हणू शकतो ती या महाराष्ट्रामध्ये रुजवली आणि जे गोरगरिबांची मुलं असतील किंवा बहुजन समाजाच्या पोरांना त्याचा लाभ मिळाला. तर त्यांची शैक्षणिक क्रांतीची जी मुहूर्तमेढ आहे आणि या मुहूर्तमेढेचं तुमचं कुटुंब म्हणजे तुमच्या अगोदरची पिढी ह्या सगळ्या गोष्टीचं साक्षीदार आहे. मग नेमकं तो सुरू कसं झालं? म्हणजे साहेबांच्या सुरुवातीचा काळ तुम्ही लहान असाल किंवा तुमचे जे संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे जे संस्थापक आहेत तुमच्या चुलते त्यांच्याकडून तुम्ही ऐकलं असेल. आमची कारकीर्द, राजकीय कारकीर्द यशवंतराव मोहिते कुटुंबाशी, कराड दक्षिणचे तत्कालीन आमदार ते. आणि साहेब हे जसे आम्ही शिंगणे सर आम्ही मित्र आहे तसे आमचे चुलते आणि साहेब मित्र होते. मग ते भाऊंच्याकडे जाणे येणं त्यावेळेला एकमेव आमचं आशास्थान भाऊच होते. आणि समाजातल्या सामान्य लोकांना आलेत आपल्याला भेटत आहेत, त्यांच्या पुढे विचार मांडायचे. मग भाऊंचे काय विचार असतील, भाऊ ह्या पोरांचेही विचार घ्यायचे. भाऊंना असं जाणवलं की हा पद्मनाभ कदम हा संस्थेचा मुलगा आहे आणि थोडा चुणचुणीत आहे, बोलताना चर्चा करताना ज्याला जास्त ग्रास्पिंग कॅपॅसिटी असतो, जसं जास्त सेन्स असतो तो मुलगा जास्त बोलत असतो पुढच्या माणसावर. तसं साहेबांचं बोलणं प्रभावी होतं, ऐकणं होतं. त्या भाऊंना त्या साहेबांच्या विषयी थोडंसं एक वेगळं की ह्या मुलामध्ये काहीतरी गट्स आहेत, ह्या भावनेनं भाऊ त्यांच्याकडे बघायची. नजर पण रत्नपारखी होती, रत्नपारखी 100% होती. मग आमचे चुलते साहेब आणि भाऊ ह्यांच्यात कम्युनिकेशन मीडिया म्हणूनच आयुष्यभर वावरले. कधी दोघांच्या भाऊंचे आणि आमच्या घराचे संबंध आज अखेर एकदम चांगले आहेत.
भाऊंच्या पश्चात सुद्धा आम्ही इंद्रजित मोहिते यांच्याबरोबर त्यांच्या विचारांना आजही काम तुम्ही साहेबांना पहिल्यांदा कधी बघितलं? करतो. मी साहेबांना 1989च्या कृष्णा कारखान्याच्या इलेक्शनला बघितलं. बरं. काय काय आठवते तुम्हाला त्या इलेक्शनचं किंवा साहेबांचं? त्यावेळेला मी आमच्या चुलत्यांच्या बरोबर रेट्याला यशवंतराव मोहितेंच्या घरी गेलो होतो. त्यावेळेच्या कार्यकर्त्यांना अशी एक अनामिक भीती वाटायची की पूर्णपणे जयवंतराव भोसलेंच्या अंडर काम केलेली ही लोकं होती. त्यांना आप्पांचा आमचा काय असा द्वेष कधी नव्हता. आम्ही त्यांचेच कार्यकर्ते होते. पण हे दोघात भांडणं भावाभावांच्या संघर्ष झाल्यानंतर आम्ही कुणालाही साहजिकच एक बाजू निवडावी लागते. आमच्या कुटुंबानं यशवंतराव मोहितेंच्या विचाराची बाजू. मग मी त्या एका बैठकीला गेलो होतो. त्यावेळेला साहेब सांगितले, रे तू पोरं जरा कार्यकर्त्यांनी जरा भावना व्यक्त कर. भाऊ गाडी नाही, जायला यायला वाहन नाही, आपल्याला काय पैसे नाहीत मिळत, आपण करायचं कसं, हे इलेक्शन सोपं आहे का, असं तसं. मग त्यावेळेला साहेबांनी भाऊनी सांगितलं की जरा 1-2 दिवस थांबा, पतंगराव कदम येणार आहेत आणि पतंगराव कदम आल्यानंतर हे तुमचे सगळे अडीअडचणी पतंगराव साहेब दूर करतील. एक फार मोठं वाक्य होतं. आणि मग आम्ही आमचे चुलते तर पतंगराव साहेबांचे एकदम जिवलग दोस्त. साहेबांची गाडी आली, त्याला साहेब आमदार होते. गाडी आल्यानंतर रेट्याच्या भावांच्या दारात उतरल्यानंतर आम्ही आपलं गर्दीतनं तोंड दाखवून साहेबांना बघायसाठी गेलो. छोटी मूर्ती पण एक प्रभावी तेज असं वाटलं. त्या दिवसापासूनच साहेबांची आमची ओळख. त्या ठिकाणीच हा पोरगा कोण तर आमच्या चुलत्याने राहिली, माझा पुतण्या. मला असं हाताला धरून नेलेलं आजही आठवते. तेवढीच बोललो, बाकी काही बोलले नव्हते. म्हणजे पण त्यावेळेला ज्या कार्यकर्त्यांच्या एक आत्मविश्वास आला, साहेब आल्यानंतर आम्हाला जो हुरूप यायचा की आमचा कोणतरी आला ना, आमच्या ही अडचणीत इलेक्शन जिंकणं ही आमच्यासाठी एक अडचण होती त्या काळात. आणि अडचणीला आम्हाला कोणतरी देवदूत आला आहे तर ते आम्हाला साहेबांच्या रूपानं दिसला. आणि ते साहेबांनी आम्ही इलेक्शन जिंकून दाखवलं आणि साहेबांचा मोठा वाटा होता त्यात. 89 साली तुम्ही लहान असाल त्यावेळेला तुमचा धरलेला 10वीला होतो. हां, त्यावेळेला धरलेला हात म्हणजे साहेबांची कार्यपद्धती पण अशी होती की एकदा माणूस जवळ आला की तो पुन्हा दूर जात नसे. तर आपण ऑफ रेकॉर्ड आता बोलताना सहज बोलताना तुम्ही म्हटलं की तुमच्या घरातला कोणतरी निवडणुकीला उभा होता आणि साहेब खास हेलिकॉप्टरने प्रचारासाठी आले होते. तर तो काय किस्सा आहे नेमका, म्हणजे एवढे ऋणानुबंध? 2012 साली पंचायत समितीचं इलेक्शन लागलं होतं. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचं. आमचा शेरे मतदारसंघ हा राखीव होता, महिला राखीव होता. मग बरेच लोक इच्छुक होते, पण आमचा वशिला साहेबांच्याकडे होता, तसंच इंद्रजित मोहितेंच्याकडे होता. मग एक होतकरू कार्यकर्ता किंवा धडपडी कार्यकर्ता, मी मास लीडर नाही पण मी प्रचंड धडपडतो. म्हणजे मी त्या चिठ्ठ्या लिहिण्यापासून लहानपणापासून काम करते. मला त्याची एक आवड होती. आमच्या घराण्याला राजकीय बेस होता. मग त्यावेळेला अचानक असं झालं की साहेबांनी आम्ही सुचवलं की मारुतीच्या मिसेसला आपण संधी देऊया. माझी मिसेस अनिता निकम यशवंतराव मोहिते कॉलेज मॅनेजमेंट कॉलेज कराडला प्राध्यापक आहे. ती PhD झाली आहे, MCA PhD आहे. मग त्या काळातल्या पंचायत समितीचं जे आमच्या पुढं उमेदवारी होतं त्या सगळ्यात एज्युकेटेड महिला माझी मिसेस होती. आणि आमच्या नशिबानं साहेबांनी तिला दत्तक योजनेत माझी मुलगी म्हणून सांभाळलं होतं. पूर्ण कॉलेज पुण्यातलं ॲडमिशनपासून राहणं खाणं वरनं 25 रुपये साबणाला, कपडे धुवायला साबणाचे सुद्धा भत्ता 25 रुपये साहेब देत होते. म्हणजे जगाच्या पाठीवर आपलं काही आमचं रक्ताचं नातं नाही. पण त्या मुलीला साहेबांनी दत्तक घेतली. MCMला पुण्याला कडेगावच्या महिला कॉलेजला ती BCom झाली आणि तिथं तिला महिला आदर्श विद्यार्थिनीला पुरस्कार मिळाला होता. उषप्रभा चव्हाण त्यावेळी प्राचार्य होत्या आणि वहिनी साहेबांनी साहेबांच्या हस्ते तिचं पारितोषिक वितरण झालं. ते साहेब म्हटले, आता तू काय करणार पुढं? म्हणली काय माहीत नाही. का तर आजही आम्हाला लोकांना की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काय करायचं माहीत नाही. मग ती म्हणली तू ये पुण्याला. पुण्याला गेल्यानंतर त्या कॉलेजला गेल्यानंतर तिला MBA करायचं होतं, पण MBAची ॲडमिशन फुल झाल्यामुळं त्यावेळेला एक MCM मास्टर ऑफ कॉम्प्युटर मॅनेजमेंटचा एक कोर्स होता 2 इयर्स पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स. मग त्याला ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन मिळाल्यानंतर फक्त जाऊन साहेबांना भेटली की मला ॲडमिशन मिळालं इथं, मी गेले होते, तुमचं नाव सांगितलं आणि मला मिळाले. साहेबांनी तिथं बसून एक अर्ज लिहायला सांगितला. त्या अर्जावर साहेबांनी लिहिलं एज्युकेशन फी, हॉस्टेल फी आणि 25 रुपये पर मंथ भत्ता सँक्शन.
जेवणास 2 वर्ष 1 रुपया न खर्चता ती MCM झाली. आणि निकाल लागल्यानंतर भारती भवनला पेढे द्यायला गेल्यानंतर साहेब मी पास झाले तर बसवून घेतलं. शिवराव सरांना सांगितलं, सरांनी तिच्याशी चर्चा केली आणि विदिन एक अर्ध्या तासात तिच्या हातात कराडच्या मॅनेजमेंट कॉलेजची ऑर्डर दिली. म्हणजे हा एक विचारच होता. आमच्याकडं काय साहेबांना फायदा नव्हता. मी तर मतदार बी नाही साहेबांचा. पण अशा लोकांना असं कोण करतं? म्हणजे एका तासात जर एखाद्याला जॉब मिळत असेल तर महाराष्ट्र शासन करू शकत नाही, भारत सरकार करू शकत नाही, कुठली संस्था करू शकत नाही. हे एक चांगला विचार आणि आपल्यातल्या मुली शिकलेत आणि त्यांना संधी द्यायची एक असं आमासीच नाही. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी हजारो विद्यार्थ्यांना भागातल्या साहेबांनी दिले. फक्त आम्हासी दिले ते फार अनपेक्षित होतं आणि फार कमी काळात दिलं. निकाल लागल्यानंतर त्या दिवशी जॉब घेणारी संख्या फार कमी आहे. निवडणुकीला मग आणि मग साहेबांनी निवडणुकीला आम्ही नाव सुचवलं म्हटल्यावर ती माझीच मुलगी आहे. मग आम्ही प्रचाराचं त्यावेळेला आमच्या नशिबानं पृथ्वीराज चव्हाण गट, जयवंतराव भोसले गट, यशवंतराव मोहिते गट ही सगळी एकत्र होती काँग्रेसच्या झेंड्याखाली. त्यामुळे आम्हाला इलेक्शन काय जास्त अवघड नव्हतं आणि आम्ही रेट्रे बुद्रुक भाऊआप्पांच्या रेट्रे गटातच आम्ही इलेक्शन लढवत होतो. मग काय कारणास्तव साहेबांच्या सभा घ्यायचं झालं तर कारव्याला एक सभा घ्यायची ठरली. मग साहेबांनी काय प्लॅनिंग केलं त्यांच्या PNAने की दुशेरं कारव्याचा मतदारसंघ दुशेरीपर्यंत लागत होता. दुशेरे झालं की 100-200 मीटर अंतरावर शेरे लागतं. मग शेऱ्याच्या लोकांना कारव्याच्या सभेला बोलवा. पण माझे साहेबांशी इतके चांगले रिलेशन होते आणि मी तेवढा हक्कानंही साहेबांच्यावर हे करत की साहेब मी कारव्याला येणार नाही, माझ्या गावच्या सभेत तुम्ही शेऱ्याला सभेला यायचं. मग ते त्यांचा प्रोग्राम ठरलेला होता त्यामुळे सगळंच डिस्टर्ब होतं. मग साहेबांनी मला एक तारीख दिली. म्हटले मी येणार, मी तुझंच ऐकणार. मग शेऱ्यात आम्ही सभा केली. आम्ही साधी पोरं होतं, आमच्याकडे एवढं यंत्रणा नव्हती. पण अतुल भोसले इंद्रित मोहिते आमच्याबरोबर होते त्यावेळेला. मग अतुल भोसलेनी आम्ही कृष्णा महाविद्यालय शिवनगर कारखाना स्थळावर आम्ही एक हेलिपॅड बनवलं. ते आम्ही आदल्या दिवशी 2 शिपाई घेऊन सारवून काढलं दळला उडते म्हणून. आणि मग सकाळी साहेब 10च्या दरम्यान तिथं आले. आम्हाला 11चं टायमिंग दिलेलं सभेत 10चंच होतं. साहेब हेलिकॉप्टरनं आले, उतरले, गाड्या आल्या होत्या. आमच्या शेऱ्याच्या चौकात आम्ही सभा घेतली. सभेत त्यांनी सांगितलं की आमच्या गावावर अनंत उपकार आहेत. आमच्या गावात आजही आम्ही मतदारसंघात नसताना सुद्धा 30 लोक कामाला आहेत भारतीय विद्यापीठात. आणि आज विद्यार्थी शिकायला ॲडमिशनला दरवर्षी 100 विद्यार्थी असतील. या आम्हासने असं सोनसळ एवढाच आमचा शेरकरांचा अधिकार. साहेब आले निवडणुकीचे, आले, भाषण ठोकले. जे कोण विरोधात होते ते बी साहेबांचे मित्र होते. त्यांना सांगितलं अरे बास करा तुमचं राजकारण, ती माझी पोरगी उभा आहे आणि आज मी तुमच्यात वाट्यात टाकले, मग द्या काय करायचं तुम्ही ठरवा. भरघोस मताने निवडून आलो. आमचा इलेक्शनचा काटा लढत असायची याच्या अगोदरचं 100-150 ह्या दरम्यानच आम्ही पुन्हाची सीट निवडून यायची पंचायत समितीला. आम्ही त्यावेळेला 800-850 मतांनी निवडून आलो. ते साहेबांनी केलेल्या सहकार्यामुळेच विदाऊट. काय अजून आठवण सांगाल साहेबांची एखादी हृदयस्पर्श? माझा हृदयस्पर्शी आठवण म्हणजे साहेब त्यानंतर मी साहेबच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी साहेबांच्याबरोबर होतो. अगदी साहेबांचा शेवटचा कार्यक्रमही आम्ही कृष्णा हॉस्पिटलला घेतला होता. मीच त्याचा साक्षीदार होतो. साहेब भागात आले की कात्रजचा घाट ओलांडला की मोबाईल रेंज आले की सचिन सावंत असतील, सुनील चव्हाण असतील, हे साहेबांना त्याला फोन कर, मारुतीला फोन कर. मग आम्हाला बी आनंद वाटायचा. मग आम्ही साहेबांनी पंकजच्या हॉटेलच्या इथंच भेटायचं. हेलिकॉप्टरनं आलं तर विमानतळावर बसायचं. किती 2 तास लेट आलं तर आम्ही तिथंच बसायचं. आम्ही हलायचो नाही. किती याचे कार्यकर्ता आले का नाही बरं मागं येतो. पण मी असा कार्यकर्ता होतो की मी साहेबांनी मला फोन केला आहे, निरोप दिला आहे सचिननं की मी त्या जागेवर साहेब येतो. 4 तास लेट आले तर मी तिथंच बसायचो. मग साहेबांचा निरोप आला की आम्ही हेलिकॉप्टरनं येते. मग आम्ही जाऊन बसलो. तोपर्यंत माझं
ट्रस्ट व कृष्ण हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटशी संबंध होते. त्यांनी सांगितलं की राम नाईक येणार आहेत. त्यावेळेला राम नाईक प्रमुख पाहुणे होते, साहेब अध्यक्ष होते आणि साहेब दुबईला जाणार होते. तर मला तिथनं फोन आला की राम नाईक अजून टेक ऑफ व्हायचे आहेत. मग साहेबांचं काय करायचं म्हटलं तिथे. मग मी साहेबांना म्हटलं साहेब आपण जरा थांबूया. आम्ही पंकजला गेलो, एक तासभर टाईमपास केला. तर साहेब म्हटले थोडेसे साहेब मला आजारी वाटत होते. मग मी साहेबांना एक ज्यूस करून आणून दिला आणि टाईमपास करत करत एक तासभर गेले आणि भाषण तिथं गेलो. राम नाईक आले, कार्यक्रमाचे काय भूमिपूजन उद्घाटन ते भाषणं साहेबांनी थोडंसं प्रोटोकॉल सोडून. तरी बी अतुल भोसले बी तेवढ्याच हट्टाने साहेबांना आमची भाषणं झाल्याशिवाय तुम्ही भाषण करायचं नाही, हे प्रोटोकॉल होता छोट्या माणसाने अगोदर करायचा. साहेबांचं भाषण झालं आणि हेलिकॉप्टर बसेपर्यंत मला माझ्याशी साहेब बोललेला शेवटचा शब्द म्हणजे जातो रे मारुती. आता हेलिकॉप्टरमध्ये जाताना त्या गेटच्या आत इतरांना सोडत नव्हते, मी गेटपर्यंत होतो आणि मला जातो रे माझा हातात हातच होता. ती माझी साहेबांची शेवटची भेट. पुन्हा आजारी असताना मी बंगल्यावर जायचो पण मला भेट नव्हती झाली. फक्त मला एकदा इंटरकॉम फोनवरनं साहेब बोलले होते की बंगल्यावर खाली बसलो होतो, साहेब वरच्या फ्लोअरला होते. कधी आलायस म्हटलं आलोय सकाळी. अरे बघतो 1 का 2 दिवस काय होते, मला यायचं आहे कडेगावला, मी येणार आहे आणि सगळ्या लोकांना सांग मी कडेगावला भेटणार तुम्हाला. ही वाक्य बी साहेबांचं घरातलं शेवटचं. त्यानंतर साहेबांना 2-3 दिवसानंतर मुंबईला हलवलं होतं. आता कसं आहे साहेब तर गेले. मग आता आम्ही पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर माझ्या 5 गावात 7 ते 8 कोटीचा निधी होता. मग आमचे आमदार म्हणून पृथ्वीराज चव्हाण होते, ते मुख्यमंत्री होते. त्यांच्या म्हणजे सहभागातनं किंवा त्यांच्या मदतीनं मला 1 कोटी रुपये आले. आणि माझे आमदार नसताना, आमच्या भागाचे प्रतिनिधित्व नसताना साहेबांनी मला 7 कोटी रुपये दिले. अशी मी एखादा आमदार यादी घेऊन येतो कामाची, तशी मी साहेबांच्याकडं शहरातल्या माझ्या मतदारसंघातल्या यादी, माझ्याकडे आजही यादी येते. 15-15, 16-16 कामं एका यादीत असायचे. त्याचा खाली आकडा असायचा 3 कोटी 4 कोटी. साहेबांना काय माहिती, साहेब त्या अधिकाऱ्यांना सचिव होते. छत्रपती शिवाजी म्हणून IAS ऑफिसर होते, मदत व पुनर्सला. त्यांनी ते की माझे कामाची यादी थोडीशी सही त्यांच्या सहीसाठी राहिली. तेव्हा मी साहेबांच्यावर साहेब म्हटले नको बस. साहेबांचं काम करायची पद्धत काय होती की साहेब मंत्री होते म्हणून जास्तही करत नव्हते. आपल्याला ते काम करायचं हे त्यांचं अंतिम ध्येय असायचं. मग ते काम करायसाठी साहेब स्वतःचं चेंबर सोडून त्या IAS अधिकाऱ्याच्या चेंबरमध्ये जाऊन बसत होते. मला घेऊन त्या छत्रपती शिवाजी साहेबांच्या केबिनमध्ये जाऊन हे माझं गाव आहे आणि ह्या निधी मी दिलाय तू मंजूर कर, सही कर. ही शेतला कुठं मतदारसंघ ही कुठंच मेळ नव्हता आमचा. फक्त त्यांची एक विचारसरणीच होती की आम्ही लोक ज्या भागात आलोय, ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतोय तो समाज सगळा आपला आहे. त्याला मतदारसंघाच्या, राज्याच्या, तर जिल्ह्याच्या ह्याच्यात भिंती तयार त्यांनी त्या कधी सीमा पाहिल्या नाही, त्या सीमा ओलांडून त्यांचं काम बोलत होतं. सिंधुदुर्गपासून नंदुरबारपर्यंत पुनर्वसन मंत्री असताना प्रत्येक भागाचा वेगवेगळ्या अडचणी यायच्या. कुठं कमी पाऊस पडायचा, कुठं जादा पाऊस पडायचा. कडेगावचं सुद्धा आजही टेंबू योजनेचं 85% बिल शासन भरतं आणि आजही महाराष्ट्र दप्तरी कडेगाव तालुक्याची नोंद आवर्षण तालुका, दुष्काळी तालुका म्हणूनच आहे. साहेबांच्या कुटुंबातले अनेक सदस्य आईंच्या बरोबर बाजारला यायचे शेनोलीच्या. शेनोली आमच्या शेनोली स्टेशनला एक गाव आहे. त्या गावातल्या मुलींच्या शाळेसाठी शाळेचं काम चालू होतं आणि गावातल्या ग्रामस्थांनी साहेबांच्याकडे जाऊन मागणी केली की आमच्या शाळेला काहीतरी देणगी द्या. मग पंचायत समितीचा प्रतिनिधी म्हणून मला ती बोलली होती. माझ्या असं लक्षात आलं की ह्या लोकांची जास्त काय अपेक्षा नाही, 1-2 लाख रुपये मिळाले तरी पुष्कळ झालं. साहेबांना आम्ही भेटल्यानंतर साहेबांनी म्हटले साहेब म्हणले काय आहे त्यांचं. म्हटलं त्यांना एक देणगी पाहिजे, 1-2 लाख रुपये मिळावायची शाळेसाठी. 1-2 लाखांना शाळा कुठं होते रे, 5 लाख रुपये तर घे, एक तरी वर्ग होईल. म्हणजे शैक्षणिक कामासाठी, मुलींच्या शिक्षणासाठी त्यांची विचारसरणी फार वेगळी होती. तुम्ही दातृत्व म्हणा, काम करा, काम कुठलं त्यांनी मोठी कामं केली, पण त्याच्यामागं त्यांचे विचार काय होते
गरिबाच्या मुलं शिकावी, दुसऱ्या गावची, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला पाहिजे. भारतीय विद्यापीठाची ती शाळा नव्हती, ती जिल्हा परिषदेची शाळा होती. तरी साहेबांनी 5 लाख रुपये देणगी दिली. आणि आमचं नशीब चांगलं की त्या देणगी दिल्यानंतर द्यायच्या प्रक्रियेमध्ये साहेब आपल्यातून निघून गेले. पण त्यानंतर एक 6 महिन्यांनी बाळासाहेबांनी इंद्रजित मोहितेंना घेऊन तो ते चेक त्या शाळेत जाऊन दिला. म्हणजे साहेबांचं जीन्ससुद्धा जेनेटिकलीसुद्धा साहेबांची जी नवीन पिढी आहे तीसुद्धा तशीच ट्रान्सफर होऊन त्याच विचारानं जगते. हे आपलं नशीब आहे. कधी कधी मोठ्याची लोक मोठी होतात असं काय नाही, कर्तबगार पोरं निघतात अशी बात नाही. म्हणजे सगळ्या गोष्टीत साहेबांचा उदात्त हेतू घेऊन विश्वजित सुद्धा आज त्या पद्धतीनं चाललेत असं मला वैयक्तिक. वाघावचा काहीतरी एक किस्सा होता. वाघावचं असं होतं की साहेबांनी मला एकदा असंच जेवणाच्या विषयावर सांगितलं. मी साहेबांच्या बरोबर फार वेळा जेवण केलं. शेवटच्या 5-7 वर्षात तर एक 8-15 साल आमची थोडक्यात ती पार्टी असल्यागत होती. साहेबांनी कृष्णा नदीचे मासे आवडायचे. पूर्वी कधी खाल्लेले पाहुण्याच्यात आत्ती त्यांची कडोलीला होती, आत्तीकडे गेलं की किंवा दुसऱ्यात काही नातेवाईक शेऱ्याला आमच्या घरी आले की मासे, मग ते म्हणायचे मला मासे खायचे. मग ते जे माशाचं नाव घेतील तो मासा मी 4 तासात उपलब्ध करायचो. म्हणजे कात्रजपासून सातारा स्टॉप घेऊन कराडात येतो संध्याकाळी मी एकतर कडेगावच्या बंगल्यावर नेऊन द्यायचो किंवा मी शेऱ्यातच करायचो. डबा नेऊन कुठल्याही पद्धतीनं त्या दिवशी संध्याकाळी साहेबांनी तो शेंगाळ मासा मरळ मासा खाणारच आहे. साहेब म्हणायचे बघ ह्याला तोंडात मागितलं की हे देतो या. म्हणजे एक माझ्याशी खासियत झाली होती की ते साहेबांना मासे पुरवतो देतो आणि आपण घरगुती करतो खायच्या आनंदानं एकदम. तर त्या जेवणानंतर असा विषय झाला की यशवंतराव चव्हाणांची एक सभा होती कराडला आणि साहेब साधे कार्यकर्ते होते. साहेब यशवंतराव चव्हाणांच्याही विचारानं प्रभावित झालेले होते. तर ती सभा झाली आणि साहेब त्याला असायची गाडीतनं कुणाची तरी गाडी मिळेल ह्या ह्याच्यातनं. त्यावेळेला गावाकडे जायला अशा एवढ्या गाड्या नव्हत्या रात्री. मग वाघावचे एक अण्णा सावकर म्हणून होते, त्यांचं एक हायस्कूल आहे, त्यांचंही वाघावला एक शाळा आहे. तर ते त्या काळातले पुढारी होते, यशवंतराव चव्हाणांचे कार्यकर्ते होते. त्यांनी साहेबांना लक्षात आलं की याला ही मगाशी होतं आपल्यावर लोक गर्दी हटली तर ही साहेब दिसतं इथं. साहेबांना बोलवून घेतलं. त्यांची एक जीप होती. साहेबांच्या पुढं अडचण होती घरी कसं जायचं आणि त्या सावकरांनी साहेबांना जीपमध्ये घेतलं, घरी नेलं, जेवले. ते त्यांच्या गावची यात्राच होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता कराडला घेऊन आले आणि मग पुन्हा साहेब पुण्याला गेले असतील किंवा त्यांच्या कामाला गेले असतील. मग साहेबांची एकतर अडचण दूर झाली कुठं जायचं संध्याकाळचं आणि ओळख नाही, आपण लहान आहे, मुलगाच होते साहेब. हे म्हातारा मनुष्य आला, आपल्याला नेलं, आपण त्यांच्या घरी गेलो, जेवलो. साहेबांचं ते डोक्यात असं हे राहिलं होतं. काळाच्या ओघात कम्युनिकेशन कमी झालं. त्या कुटुंबाचा काय एवढा संबंध साहेब मतदारसंघात बी नव्हते. साहेबांनी मी एकदा पुण्यावरून गाडीत नेत असताना साहेब मला म्हटले ते सावकरांच्याकडं कसं आहे रे काय. म्हणजे साहेब ते वारले की म्हातारा तर वारले. मग म्हटले आपण जाऊया का. म्हटलं जाऊया. मला थोडंसंच माहिती होतं तिथलं, त्या घराची माहिती जास्त नव्हती. पण म्हटलं मोठं घर कुटुंब आहे, जुना माणूस आहे, आपल्याला कोणी घरी. मग मी साहेब घरी गेलो आमदार असताना. मग साहेबांनी घरातल्या त्यांची मुलं असतील सुना असतील त्यांना काहीच माहीत नव्हतं का आलेच आणि कसे आले. साहेब हे आहेत माहीत आहे, आपल्याकडे कसे अचानक आले. साहेब म्हटले मला आठवण झाली की मला कधीतरी ह्या घरात अन्न खायला मिळालं होतं, जेवण मिळालं होतं आणि मग त्या माझं त्या ऋणानुबंध त्या कुटुंबाशी आहेत. त्यावेळेला मला साहेबांनी एक गोष्ट सांगितली की मारुती आपण एखाद्याच्या घरी चहा जरी पिलो तर चहात दूध असतं आणि दुधाला आपण अमृता समान मानतो. त्या कुटुंबाचं पुन्हा वाईट चित्र नाही कधी. ही साहेबांची विचारसरणी होती. आम्ही भेटलो, त्यांनी काय खायला दिलं ते खाल्लं, प्रेमानं खाल्लं, पोरांना बोलवून घेतले, कधीतरी या माझ्याकडं. मला बी जाताना म्हटले की ह्यांच्या घरातलं एक कुटुंबातलं आपण एका व्यक्तीला नोकरी सुद्धा द्यायची. पण ते भविष्यात काय ते आले नाहीत, आम्ही पुन्हा हे केलं नाही. कुटुंब चांगलं आहे ते. त्याच्यामागं काय होतं की साहेबांना म्हणजे राजकीय मदत करणं किंवा आर्थिक मदत करणं त्याचंच पांग फेडायचं असा विचार नव्हता.
आपल्याला कोणी चहा दिला तरी सुद्धा त्याचं जमा धरायचं, आपल्याला जेवण दिलं तरी सुद्धा आपण त्याचं जमा. ही विचारसरणी आज प्राधान्यानं लुप्तच झाली आहे. आपण घरातला भाव आपल्याला आता विचारानं झाला आहे. मग हे तर कुणाचं देणं साहेबांनी कशा पद्धतीनं ते ऋण फेडलं ते एक परमेश्वरालाच माहिती. साहेबांचं नसणं, साहेबांचं प्रेझेन्स नसणं ह्या गोष्टीचं किती तुम्हाला ज्या वेळेला ते ह्या 4-5 वर्षात आणि सुरुवातीला कंटिन्यू भेटणं वगैरे ह्या त्या सगळ्या गोष्टी असायच्या. आता साहेब नाहीत त्यामुळे बाकीच्या गोष्टी काही घडतच नाहीत. म्हणजे मी जर रविवारी किंवा आठवड्यातनं एक वेळ कडेगावला असायचं, काय काम नसायचं, काय जायचं साहेब भेटले की अरे कधी आला, चहा प्यायचं फक्त. लोक यायची भेटायची, आम्ही फक्त ऐकायचं, आम्ही दोघंच असायचं. आम्ही काय मागायचं नाही, आमची काय मागणी बी नव्हती. तर आम्हाला साहेबांचं ते बसणं उठणं बोलणं ते इतकं प्रभावी वाटायचं आणि आमचं ते 8 दिवस कधी गेलेलं कळायचं नाही. आता तसं जाणवतच नाही ना. म्हणजे थोडंसं राजकारणातनं सुद्धा विरक्ती आल्यासारखी झाली. एक आधार आपला गेला, मग आता आपण काय करायचं, शांत राहतो, उद्योग व्यवसाय आपलं छोटंसं करतो, तेवढंच असतं. त्याचं राजकारण असो समाजकारण असेल कोणतरी आधार लागतो आणि तो आधार असा दुळमुळीत नसावा. साहेबांचा आधार आम्हाला मनापासून प्रेमापासून होता. म्हणजे आम्ही गेलो आणि साहेबांनी आम्हाला या म्हटलं नाही असं कधी झालं नाही. आपुलकी जिव्हाळा होता. आता थोडंसं कधी बाळासाहेबांच्या रूपानं किंवा आता साहेब कसे होते, साहेबांचं एक आणखी एक वेगळ्या अर्थाने एक सांगतो, म्हणजे मला तो आवर्जून बोलावं असं वाटतं की एखाद्या प्रशासनाचा, महाराष्ट्र शासन प्रशासन असेल, जिल्हा परिषदेचं प्रशासन असेल, मोठ्या नगरपालिकेचं असेल, त्यापेक्षा भारतीय विद्यापीठाचं प्रशासन कमी नाही. भारतीय विद्यापीठाचं प्रशासन यंत्रणा इतकी, कॉलेजेस इतके, विद्यार्थी इतके. मग साहेबांनी त्या वेळेला विद्यापीठाच्या सुरुवातीच्या काळात शिवाजीराव सर असतील, के डी जाधव सर असतील, निलाके सगरे मेहते सर ते त्यांचे सौगडे असतील, ह्या सामान्य कुटुंबातून आलेल्या मुलांच्या हातातच प्रशासन दिलं. तिथं कोण IAS अधिकारी आला नव्हता भारतीय विद्यापीठ चालवायला. ती एक फळी थोडीशी काळाच्या ओघात वयोवृद्ध झाल्यानंतर थोडीशी बाजूनंतर आज ही भारतीय विद्यापीठाचं प्रशासन तुम्ही बघा. म्हणजे सुहास मोहिते सर असतील, राजेंद्र मोहिते सर असतील, अजून के डी जाधव सर आहेत. ही पोरंसुद्धा ही सामान्य कुटुंबातली पोरं आहेत. ही साहेबांना असं आयात काय करावं लागत नव्हतं. त्यांनी त्यांच्या विद्यापीठातनं तयार केलेली मुलं, त्यांच्या गावातल्या ह्याच्यातनं विचारातनं तयार केलेली मोठं ते घरातली असो, अण्णा असतील किंवा त्या पोरांच्या नवीन कार्यकर्त्यांच्या हातात त्यांनी संस्था दिल्या आणि त्या संस्था त्या तेवढ्याच ताकदीनं त्या नवीन लोकांनी सुद्धा चालवल्या. हे साहेबांचा आपल्या मातीतल्या लोकांच्यावर किती विश्वास होता. गैरविश्वास कधी दाखवला नाही किंवा कुवत कमी आहे म्हणून दाखवलं नाही. तर मारुती निकम सरांनी साहेबांच्या ज्या हृदयस्पर्शी आठवणी त्या आठवणींना उजाळा दिला आणि ते देखील खूप त्या आठवणी ज्या वेळेला त्यांनी जागरूक केले त्यावेळेला ते स्वतः देखील खूप भावूक झाले होते. तर त्यासोबतच शिंदे क्लासेसचे सर्वेसर्वा शंकर शिंदे सरांचे देखील आपण ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. सर काय सांगाल तुमच्या दृष्टीने साहेब काय? आज लोकांना शिंदे सर म्हणून एक भागामध्ये ओळख आहे, परंतु मी माझी ओळख जी आहे तर थोडीशी आज वेगळ्या पद्धतीनं करतो की भिलवडी वांगीचे आमदार कैलासवासी संपतराव चव्हाण हे माझे काका. 1984 आणि 85ला ज्यावेळेस निवडणुका लागल्या आणि साहेब अपक्ष होते त्यावेळेस माझं वय जे आहे तर हे 6वी-7वीचं वय होतं आणि या वयामध्ये जे आहे तर आमदारकी निवडणूक असं काही माहीत नव्हतं. तरीसुद्धा मला आजही आठवतं की आमच्या भिंतीवरती डॉक्टर पतंगराव कदम यांना विजयी करा आणि यांची खून आहे सिंह आणि त्यांचा झेंडा जो आहे तर तो आमच्या घरावरती मी लहानपणी लावलेला होता. ज्यावेळेस हे सगळे लोक यायचे गावातले जे आहे तर काही भावकी म्हणून लोक यायचे त्यावेळेस जे आहे तर आमचं एक कुटुंब म्हणजे आमच्या वडिलांनी असा निर्णय घेतलेला होता की आपलं एक मुलगा आहे तो शिकतोय, आपल्या घरामध्ये कोण शिकत नाही,
तर काहीतरी आपल्याला याचा फायदा होईल आणि म्हणून त्या पद्धतीनं जे आहे तर एक साहेबांच्याकडे कल असणारा असं ते आमचं घर होतं. सर्वात महत्त्वाची साहेबांविषयी मला आठवण अशी सांगायची, आजही माझे आजोबा 106 वयाचे आहेत, जे चिखली गावचे पहिले सरपंच हिंदू बाबा, म्हणजे सगळेजण त्यांना बाबा म्हणतात. मग हे सर्व विरोधातले लोक जे आहेत तर संध्याकाळी यायचे की प्रचार यंत्रणा हे सर्व, मग एक भावकीचा दबाव असायचा. हे सगळे लोक उठून गेल्यानंतर बाबा जे आहेत तर पाठीमागे थांबून आमच्या वडिलांना म्हणायचे की तू काही बदलू नको. आज हे सांगताना माझ्या डोळ्यात पाणी असं येतं की तू काही बदलू नको, कारण तुझा मुलगा शिकतोय. मला या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की विरोधकाला सुद्धा एवढा विश्वास वाटत होता की या व्यक्तीकडून एखाद्या कुटुंबाचं कल्याण होईल. ही साहेबांची जी आहे तर वृत्ती होती. त्यानंतर आमच्या गावचे जे आहेत तर जे दादा होते, जे साहेबांचे कट्टर कार्यकर्ते, आणि मग मी एक चुणचुणीत मुलगा, लहानपणापासून भाषण करणारा, साहेबांच्या जे आहे तर प्रचार सभेमध्ये 7वीत असताना मी उभा राहिलेला माणूस, आणि मग त्यामुळे जे आहे तर मी त्यांच्याबरोबर असायचो. आणि या सर्व परिस्थितीमध्ये मला फक्त साहेबांबद्दल एवढंच सांगायचं आहे की साहेब कार्यकर्ता कसं सांभाळत होते त्याचं हे उदाहरण आहे. दुर्दैवाने जे आहे तर त्यांना कॅन्सर झाला. त्यानंतर जे आहे तर काही उपचार जे आहे तर केले गेले. सहजपणे जरी ते साहेबांना पुण्याला भेटायला गेले तर साहेब जे आहे तर काही लाख रुपये जे आहे तर हातामध्ये देत असत, सावकार असून, कारण तो माझा कार्यकर्ता आहे आणि त्याच्या आरोग्याची काळजी घेणं हे सुद्धा माझं काम आहे, ही भावना जी आहे तर साहेब मनामध्ये ठेवत होते. आणि अशा पद्धतीनं जे आहे तर म्हणजे माझ्या दृष्टीनं साहेब जे आहे तर हे एक मॅग्नेटसारखं काम होतं की साहेब जिथं, आता जसं आप्पांनी सांगितलं की आम्ही अक्षरशः साहेब जे कडेगावला असो, कराडला असो, की आमचं कोणतंही काम नसायचं, फक्त साहेबांसमोर जायचं, साहेबांसमोर बसायचं, साहेब कसे काय बोलतात ते पाहायचं, आणि हेच केवळ जे आहे तर आकर्षण असायचं. आणि या शेवटच्या कालखंडामध्ये खरं पाहिलं तर मी सामान्य कुटुंबातला, परंतु आप्पांमुळेच जे आहे तर मला साहेबांच्या जवळ जायची संधी मिळाली. मी साहेबांचं मोठेपण यामध्ये मानतो की साहेब मंत्री असताना सुद्धा जर एखाद्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये जर समजा त्यांनी आप्पांना बोलवलं आणि आप्पा मला जर घेऊन गेले तर कधीही साहेब बाजूला हो असं म्हणत नसत. म्हणजे सहजपणे बोलणं, त्या माणसाच्या जे आहे तर मनात उतरणं, हा साहेबाचा सर्वाधिक महत्त्वाचा गुणधर्म होता. आणि एक माझ्याशी निगडीत जी अतिशय महत्त्वाची आठवण आहे आणि जी समाजासाठी महत्त्वाची आहे की साहेब जे आहे तर यांच्या हातामध्ये यश आहे असा एक सामान्यपणे पलूस कडेगावमध्ये एक समज होता. म्हणजे समज आहे की साहेब जिथं साहेब जी संस्था उभी करतील ती यशस्वी होते, साहेब ज्या दुकानाचं उद्घाटन करतील ते यशस्वी होतं, साहेब जे आहे तर हा एक समज होता. समज आजही तो समज मानला जातो. आणि मग या संदर्भात माझी आठवण अशी आहे की 1985ला साहेब ज्यावेळेस चिखलीमध्ये आले त्यावेळेस मग पहिल्यांदा जे आहे तर गावामध्ये ज्यावेळेस साहेब यायचे त्यावेळेस महिला जे आहे तर ओवाळायच्या, औक्षण करायच्या. त्यावेळेस माझ्या आईने औक्षण केल्यानंतर 10 रुपये जे आहे तर त्या ताटामध्ये टाकले होते साहेबांनी. ते माझ्या आईने 25 वर्ष जे आहे तर जपून ठेवले. आणि ज्यावेळेस मी पहिल्यांदा पुण्यामध्ये फ्लॅट घेतला त्या फ्लॅटच्या डिपॉझिटसाठी ते 10 रुपये दिले, कारण हे 10 रुपये साहेबांनी दिले, ते यशस्वी आहेत अशी मानणारी माणसं या भागामध्ये. आणि म्हणून या सर्व आठवणी सांगत असताना किंवा या सर्व आठवणी मनामध्ये येत असताना भरून येत असतं. आणि म्हणून या पलूस कडेगावमधील सर्व लोकांना म्हणजे या माध्यमातून मला हे सांगायचं आहे, जसं आता आपण सर्वाधिक महत्त्वाचा विषय एक सांगितला की साहेबांनी प्रशासन सामान्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे की जेणेकरून सामान्य माणूस तिथंपर्यंत पोचला पाहिजे. याची जर आठवण म्हणजे आपणचे गोष्ट जर मला थोडीशी पुढं सांगायची असेल तर की आम्ही आपणबरोबर मुंबईला असायचो, पुण्याला असायचो, अनेक ठिकाणी असायचो, परंतु साहेबांबरोबर त्या काळचे सांगली जिल्हा काँग्रेस प्रमुख आनंदराव मोहिते जे आहे तर साहेबांबरोबर असायचे.
परंतु साहेब हे विसरले नाहीत. तर त्याच आनंदराव मोहित्यांचा मुलगा राजेंद्र मोहिते आज भारती विद्यापीठाच्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये काम करतो. सुहास मोहिते सरांसारखा माणूस जो अतिशय गरीब परिस्थिती, म्हणजे त्यांना तर 11वी पासूनच पुण्याला जे आहे तर हॉस्टेल वगैरे ही सर्व व्यवस्था केली, तर ते हे सर्व प्रशासन जे आहे तर ते पाहतात. याचा अर्थ साहेबांचा जो आहे तर या सर्व व्यवस्थेवरती विश्वास आहे, विश्वास होता. आणि हीच परंपरा जी आहे तर डॉक्टर विश्वजित कदम, बाळासाहेब कदम चालवतात. आणि म्हणून आज साहेबांची जी पुण्यतिथी आहे किंवा त्यांच्या आठवणींना आपण या उजाळा देत असताना पलूस कडेगावमधील जनतेला सर्व, म्हणजे मी एक सामान्य मतदार आणि कार्यकर्ता म्हणून मी एवढं सांगू इच्छितो की डॉक्टर पतंगराव कदम जे आहेत तर यांनी आपल्याला सोसायटीचं मेंबर केलं, आपल्याला सोसायटीचं चेअरमन केलं, ग्रामपंचायत सदस्य केलं, ग्रामपंचायतचे सरपंच केलं, डेप्युटी केलं. अनेक वर्ष 10-10, 15-15 वर्ष जी संस्था कारखाना उभा केला त्याचे डायरेक्टर आपल्यालाच केलं. आपल्याला साहेबांनी जे आहे तर आपल्या एका पिढीला शिकवलं, त्याच्यानंतर असणाऱ्या आपल्या मुलांना शिकवलं, त्यांच्या असणाऱ्या सुनांना शिकवलं, त्याच्यानंतर नातवांचे प्रवेश केले, त्याच्यानंतर नातवांना जे आहे तर या ठिकाणी भारती विद्यापीठा किंवा भारती विद्यापीठ परिसरामध्ये जे आहे तर सामावून घेतलं. म्हणजे आज कारखाना असेल जो देश पातळीवरती प्रथम क्रमांकाने आहे. आज अनेक महाराष्ट्रातल्या सूतगिरण्यांची वाईट अवस्था आहे, तर त्या अवस्थेमध्ये जे आहे तर आपल्या सूतगिरण्या योग्य पद्धतीने चालतात. आज परवाच मी अर्थसंकल्पीय अधिवेशन आता सुरू आहे, विश्वजित कदमांचं भाषण तुम्ही ऐका की 350 कॉलेजेस देशातली बंद झालेली आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज. या अवस्थेमध्ये भारती विद्यापीठ आज चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. तर या सर्व जे आहे तर लोकांना माझ्यासह एवढीच विनंती आहे की सामान्यपणे जे आहे तर हे साहेबांनी जे, आज साहेब आपल्यामध्ये नाहीत, आज साहेब अस्तित्वात नाहीत, परंतु साहेबांचं जे कार्य आहे हे कार्य या संस्थेच्या रूपानं जे आहे तर आपल्यामध्ये आहे. तर हे कार्य योग्य पद्धतीने करणं आणि या सगळ्या गोष्टीबद्दल जे आहे तर या ठिकाणी एक कृतज्ञता व्यक्त करणं आणि या साहेबांच्या पाठीमागं जे आहे तर डॉक्टर विश्वजित कदम यांच्या पाठीमागं जे आहे तर ठामपणे उभं राहणं, हीच मला वाटतंय की आज साहेबांसाठी खरी श्रद्धांजली असेल. तर खरंच आज हा जो आठवणी साहेबांच्या हा जो सेगमेंट आहे आपला स्पेशल गोचा, तर खूप वेगळा हा सेगमेंट झाला आहे. म्हणजे मला देखील वाटलं नव्हतं की एवढ्या इमोशनली किंवा ते सांगताना देखील स्वतः एवढं त्याच्यामध्ये गळून जाणं कशाला म्हणतात. तर आज निकम सरांचा आणि शिंदे सरांच्या ज्यावेळेला आपण साहेबांच्या आठवणी जागवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला ज्यावेळेला त्यांच्या वाणीतून ज्या गोष्टी आल्या त्या ऐकून खरंच म्हणजे स्तब्ध व्हायला होतंय. तर आज शिंदे सर असते, निकम सर, तुम्ही वेळात वेळ काढून आपल्या स्पेशल गोष्टी हितगुज साधलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.